समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री ही दळण दळत असते। म्हणजे प्रत्येक घरामध्ये चपाती होतच असते, तर आपण दळण दळतो तर त्याचा सुद्धा वार आहे। कारण की वार का आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते। आणि बघा, ज्यावेळेस आपण दळण दळत असतो तर ते दळण दळताना म्हणजे ज्यावेळेस आपण दळण दळायला देत असतो गिरणीमध्ये, त्यावेळेस आपल्याला एक मंत्र पठण करायचा असतो। तो मंत्र पठण केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, धनधान्याला बरकत राहते आणि अशा काही वस्तू त्याच्यात टाकायच्या आहेत ज्याच्याने आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही, कॅन्सर सारखा आजार सुद्धा होत नाही। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा उपाय निश्चितच करायचा आहे। खूप साधा सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे। बघा, आपण ज्या वेळेस दळण दळायला देत असतो तर आपण कोणत्याही वारी दळण दळत असतो, तर तसं नाही करायचं। दळण दळायचे पण काही नियम आहे। पीठ संपण्याच्या अगोदर ह्या वारी जर तुम्ही दळण दळलं तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा निश्चितच वाढेल आणि ह्या मंत्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे। आता मंत्र सुद्धा तुम्हाला सांगते। तर दळण कधी दळावं तर दळण हे आपल्याला सोमवारी किंवा शनिवारच्या दिवशी दळायचं आहे। या 2 वारी दळण दळायचं। दळण दळताना आपल्याला म्हणजे ह्या 2 वारी दळण दळायला द्यायचं आणि दळण दळताना त्या गव्हांमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे तुळशीची पानं। 10-12 तुम्ही तुळशीची पानं तोडायची, पण तुळशीची पानं कधी तोडायची नाही तर द्वादशी आणि रविवार द्वादशी आणि रविवार सोडून तुम्हाला कुठल्याही एका दिवशी तुम्ही तुळशीचे पानं तोडून तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे। टाकताना आपल्याला 3 वेळेस ह्या मंत्राचं पठण करायचं आहे। मंत्र कोणता तर ओम धन धन्वंतरे नम, ओम धन धन्वंतरे नम या मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग ते पत्ते त्याच्यात टाकायचे आहे आणि दळण दळायचं आहे। असं केल्याने बघा, जी तुळस असते त्याचे जे पानं असतात ते रोगराई याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते, कॅन्सरसारखा आजार होत नाही। आणि जे तुळशीचे पानं आहे ते आयुर्वेदिक आहे आणि जे मी तुम्हाला मंत्र सांगितला तो धन्वंतरी मातेचा आहे, धनसंपदा वाढवणार आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने दळण दळताना ह्या 2 वारीस दळण दळायचं आहे। अनुभव घेऊन बघा, करून बघा। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।